पण भाऊ, तुम्ही इतकी वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, इतकी वर्ष राजकीय विश्लेषण करताय, तुमचा अनुभव काय सांगतो भाऊ, की हे दोन भाऊ किती दिवस, किती महिने, किती वर्ष एकत्र राहतील? एक लक्षात ठेवा, जर हेतू साफ असेल, तुम्ही आता गंमत बघा ना, की आपल्याला एकत्र राहून सरकार चालवायचंय. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय, तर ते एकमेकाच्या विरुद्ध लढले तरी निकालानंतर ताबडतोब एकत्र मांडीला मांडी लावून बसू शकतात. इथे गंमत अशी आहे की तुम्ही जर ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं ठरवलं होतं, ते एकाने दुसऱ्याच्या घरी बर्थडेचा केक खायला जायचं, दुसऱ्याने गणपतीसाठी भावाकडे येऊन मोदक खायचे. या पलीकडे राजकारणात त्यांनी काय केलं होतं याचं उत्तर द्या मला. ते आहे का नाहीये? याचा अर्थ ते एकत्र तुम्हाला दाखवायला ऑप्टिक्स म्हणून एकत्र आले होते, पण प्रॅक्टिकली ते राजकारणात एकत्र येणं का आवश्यक होतं हे पहिलं समजून घ्या. ज्या वेळेला तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध झालात, 20 वर्ष स्थानिक पातळीवर या निवडणुका स्थानिक होत्या आणि त्या वॉर्डामध्ये प्रत्येकाचा कार्यकर्ता जो होता तो एकमेकाविरुद्ध भांडलेला आहे, लढलेला आहे, मारामारी केलेला आहे. त्याला एकत्र यायला वेळ द्यायला पाहिजे होता. तो 4 महिन्याचा वेळ त्यांनी वाया घालवला आणि तिथे सगळी गडबड झाली. बरोबर आहे. पण आता कल्याण डोंबिवलीमध्ये जो एक इतक्यातच फुटीचा पॅटर्न दिसलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या, दोन पक्षांमध्ये, हा पॅटर्न आणखीन सुद्धा महापालिकांमध्ये दिसण्याची शक्यता वाटते तुम्हाला? हो, होऊ शकेल ना. सगळीकडे होतंय, कुठे नाही होतंय. आपण त्याला पॅटर्न म्हणतो, तो पॅटर्न नाहीये. हे सगळीकडे झालेलं आहे. अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षात पण झाले ना. इव्हन खुद्द शरद पवारांनी मला वाटते 3-4 महिन्यापूर्वी सांगून टाकलं की सुप्रियाने ठरवायचं की सत्तेत जाऊन बसायचं की विरोधात बसून संघर्षाचं राजकारण काय करायचं. हे विरोधी पक्षाचे लोक गेली काही वर्ष, 2-3 वर्ष तरी लोकशाही धोक्यात आहे म्हणतायत, पण लोकशाही त्यांच्यामुळे धोक्यात आहे. ज्या लोकशाहीमध्ये समर्थ आणि संघर्ष करणारा विरोधी पक्ष नसतो, ती लोकशाही धोक्यात असते. आणि हे मी माझं सांगत नाही, हे समाजवादी विचारवंत नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं म्हणणं होतं. आणि हे जवळजवळ 60-70 वर्ष जुनं मी तुम्हाला सांगतो. बर नक्कीच. आणि आताच्या परिस्थितीमध्ये तरी नक्कीच विरोधातले जे पक्ष आहेत ते एकत्र राहताना सातत्याने त्यांचा प्रयत्न कमी पडताना दिसतोय, हे मात्र खरं आहे. धन्यवाद भाऊ, आज तुम्ही इथे आलात आणि या संपूर्ण विषयाचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरला आणि बघूयात आपल्या पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्र